नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हिडिओच्या पार्ट 3 मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत कॉन्केव मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर मधला फरक काय असतो आणि प्लेन मिरर। हे बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, मिररचे 3 टाइप असतात: कॉन्केव मिरर, कॉन्व्हेक्स मिरर आणि प्लेन मिरर। ओके, आणि आता सगळ्यात पहिले आपण बघूया प्लेन मिरर। प्लेन मिरर कशासाठी यूज करतो आपण? साधंच आपलं फेस बघण्यासाठी, जसं की तुमच्या कपाटाला आरसा वगैरे असेल तो प्लेन मिरर असतो। प्लेन मिररचे युजेस काय? तसा साधासा फेस बघण्यासाठी असतो, किंवा तो कुठल्या केस कापायच्या दुकानामध्ये सुद्धा असतो, ज्याच्याने आपला चेहरा दिसतो आपल्याला, आपण कसे केस कापले, तसं अजून भरपूर एक्झाम्पल्स। आणि आता आपण बघूया कॉन्व्हेक्स मिरर। कॉन्व्हेक्स मिरर कसं असतो, तो अशा टाईपमध्ये असतो आणि त्याची जी आतली बाजू असते ती कोटेड असते पूर्ण, आणि ह्या बाजूने आपल्याला दिसतं, आणि ती इमेज कोणती बनते? व्हर्च्युअल इमेज बनते। कारण की कॉन्व्हेक्स मिरर काय काम करतो, मोठ्या एरियाला छोट्याशा एरियामध्ये कंबाईन करून दाखवतो। तर कॉन्व्हेक्स मिरर यूज कुठे केला जातो? गाड्या असतात ना त्यांच्या आरशांना, कारण की जे मागच्या गाड्या असतात ते त्यांना दिसण्यासाठी मोठ्या गाड्या छोट्या साईजमध्ये कंबाईन करतो। आता आपण बघणार आहोत कॉन्केव मिरर। कॉन्केव मिरर कसं असतो, तो त्याची बाहेरची साईड कोटेड असते आणि आतली साईड दिसते। मग आतली साईड जेव्हा आपण बघतो तेव्हा ती रिअल इमेज बनते। कॉन्व्हेक्स मिरर नेहमी, कॉन्केव मिरर नेहमी रिअल इमेज बनवतो, कारण की तो आतल्या साईडून असतो, आतल्या साईडून रिफ्लेक्टिंग असतो, बाहेर साईडून कोटेड असतो। मग ती रिअल इमेज नेहमी, तुम्हाला मागच्या पार्टमध्ये मी सांगितलेलं, रिअल इमेज नेहमी इन्व्हर्टेड बनते, उलटी बनते। तर मग ते असतं कॉन्व्हेक्स मिरर। आणि कॉन्केव मिरर कुठे यूज केला जातो? जसं की डॉक्टरचे डेंटिस्ट जे असतात ते आपले दात चेक करताना कॉन्केव मिरर यूज करतात। त्याच्यामध्ये आपल्या दातामधले छोटे छोटे जम्स सुद्धा कॉन्केव मिरर मध्ये मोठे दिसतात। कॉन्केव मिररचं कामच असतं की छोट्या वस्तूला मोठं दाखवणे। तर तुम्हाला अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या पार्टमध्ये। थँक्यू।